नमस्कार, मी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण एकदम चमचमीत अशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही भाजी खात असताना अजिबात कडवट लागत नाही। त्याच्यासाठी मी खूप सारे तुम्हाला इथे टिप्स दिलेले आहेत। सध्या आहेत पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला अशी कारल्याची भाजी आणि भाकरी खावीशी वाटते। तर एकदम पटकन ही रेसिपी तयार होते आणि कारला आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगण्याची काही गरजच नाही। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे, 1 चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर इथे मी कट करून घेतलेले कारलं अशा पद्धतीने घातलेलं आहे। तर तुम्हाला ज्या शेपमध्ये कारलं कट करायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता आणि याच्यातल्या बिया काढल्या तरी चालतील, परंतु मला कारलं जर थोडंसं कोवळं असेल तर त्याच्यातील बिया पण आवडतात, त्याच्यामुळे बिया काढलेल्या नाहीत। तर आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं सर्वात अगोदर हे कारलं असं परतून घ्यायचं आहे। असं कारलं परतून घेतल्यामुळे ते एकतर लवकर सॉफ्ट होतं आणि त्याच्यातील कडवटपणा पण कमी होतो। तर तेलामध्ये अशा पद्धतीनं कारलं परतून घेतल्यानंतर इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा घातल्यामुळे एकतर आपली भाजी एकसारखी अशी होते आणि त्याच्यामुळे आपल्या कारल्यातील कडवटपणा पण कमी होतो। तर कांद्याला पण आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे। नंतर इथे मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे, सोबतच मीठ घालून घेतलेलं आहे। याच्यानंतर इथे मी बारीक कट करून घेतलेले अद्रक त्याला पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि परत याला आणखीन 4 ते 5 मिनिटं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा पण सॉफ्ट होतो। तर मी ते सर्वात अगोदर कारलं घातलं, कारण कारलं हे सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो। त्याच्यानंतर बाकीचे जिन्नस घालून घेतलेले आहेत। तसेच इथे आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेतली। नंतर आपल्याला इथे काळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला इथे भाजी छान मिळून यावी आणि याची चव डबल व्हावी याच्यासाठी इथे कारळ्याचं कूट घालायचं आहे। तर हे कारळ्याचं कूट घालत असताना तुम्ही कारळं भाजून त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल, परंतु माझ्याकडे ही कारळ्याची अशी चटणी होती, तीच इथे मी 1 चमचाभर घालून घेतलेली आहे। तसेच आता याला सर्वात शेवटी आपल्याला चिंचाचा कोळ घालून घ्यायचा आहे। तर चिंच थोडा वेळ भिजत घातली आणि त्याला छान चुरून अशा पद्धतीने गाळून घेतलेला आहे। चिंच घातल्यामुळे पण आपल्या कारल्यातील कडवटपणा कमी होतो आणि चव पण छान लागते। तर कारल्याची भाजी थोडीशी आंबट, कडवट आणि गोड अशी याची चव येते। वरतून आपण काळा मसाला घातल्यामुळे तिखट चव पण येते याला। तर इथे थोडासा मी गूळ पण घालून घेतला आणि सर्वात शेवटी ते शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि परत ही भाजी आपल्याला आणखीन 5 ते 7 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे। तर सेपरेट आपल्याला याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही। चिंचेचा कोळ जो घातलेला आहे त्याच्यामध्ये ही कारल्याची भाजी पूर्णपणे छान शिजली जाते। तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कारळ्याचं कूट वापरलं, चिंच वापरली, गूळ वापरला, तसेच कारलं पण आपण तेलामध्ये अगोदर परतून घेतलं। याच्यामुळे याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो आणि आपल्याला खायला ही भाजी एकदम भन्नाट अशी लागते। तर मी इथे तुम्हाला खूप सारे टिप दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून पहा आणि कशी वाटली आजची ही रेसिपी ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। तर अशाच मी छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहीन। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। रेसिपी आवडली असेल तर सर्वांना शेअर पण करायची आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।